मित्रांनो, देशाचं एकूण उत्पन्न म्हणजेच नॅशनल इन्कम करोडो रुपयात असतं. पण सामान्य माणसाच्या हातात सरासरी किती पैसे येतात हे सांगणारा आकडा म्हणजेच दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम. चला समजून घेऊया. दरडोई उत्पन्न म्हणजेच पर कॅपिटा इन्कम म्हणजे देशाच्या एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने ज्यावेळेस आपण भागतो तेव्हा येणारी सरासरी कमाई म्हणजे दरडोई उत्पन्न. सूत्र अगदी सोपं आहे. पर कॅपिटा इन्कम बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागीला एकूण लोकसंख्या. म्हणजेच जर देशाची सर्व संपत्ती सर्व नागरिकांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येईल हे पीसीआय सांगतं. आता परीक्षेसाठी कोणते मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे? मुद्दा क्रमांक 1, सर्वात आधी मोजणी. तर 1864 आणि 68 मध्ये दादाभाई नौरोजींनी पहिल्यांदा भारताचे दरडोई उत्पन्न 20 रुपये असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर राहणीमानाचा दर्जा म्हणजेच एखाद्या देशातील लोकांचं राहणीमान सुधारतंय किंवा नाही हे पाहण्यासाठी पर कॅपिटा इन्कम हे सर्वात उत्तम साधन आहे. त्यानंतर मर्यादा काय? तर हे सरासरी असल्यामुळे श्रीमंत आणि गरिबांमधील उत्पन्नाची विषमता म्हणजेच इन्कम इनइक्वलिटी यातून स्पष्ट नाही होत. सध्या भारताचे दरडोई उत्पन्न 2011-12च्या स्थिर किमतीनुसार वाढत आहे. अशाच स्मार्ट ट्रिक्ससाठी अर्थसूत्रला नक्कीच फॉलो करा.